नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। 4187 जागांची परमनंट सरकारी भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 35,400 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे SSC मार्फत म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी मित्रांनो, सब इन्स्पेक्टर GD इन CAFS मध्ये या ठिकाणी पहिली वॅकन्सी आहे। या पदासाठी तुम्हाला लेवल 6 नुसार 35,400 ते 1,12,400 रुपये इतके दरमहा वेतन दिले जाईल। त्यानंतर सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह मेल फिमेल या पदासाठी दिल्ली पोलीससाठी वॅकन्सी आहे। या पदासाठी देखील तुम्हाला 35,400 ते 1,12,400 रुपये इतक्या दरमहा वेतन दिलं जाईल। वॅकन्सीज ज्या आहेत सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह दिल्ली पोलीससाठी ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी 45 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर OBC साठी 24, SC साठी 13, ST साठी 7, EWS साठी 12, टोटल अशा 101 वॅकन्सीज या ठिकाणी ओपनमधून या ठिकाणी आहेत। त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी देखील एकूण एक्स सर्व्हिसमॅनसाठी 7 वॅकन्सी आहे। एक्स सर्व्हिसमॅन स्पेशल कॅटेगरीसाठी 5 वॅकन्सी आहे। डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी 12 वॅकन्सी आहे। एकूण या ठिकाणी या एकूण 125 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। त्यानंतर सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह दिल्ली पोलीस फिमेलसाठी एकूण 61 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर सब इन्स्पेक्टर GD इन CAFS साठी एकूण या ठिकाणी आपण BSF साठी बघू शकता। एकूण 892 वॅकन्सीज आहे। CISF साठी 1597 वॅकन्सी आहे। CRPF साठी 1172 वॅकन्सी आहे। ITBP साठी 278 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। SSB साठी 62, टोटल अशा 4001 वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहे। वय जे आहे तुमचं या ठिकाणी 1/8/2023 काउंट केलं जाईल। 20 ते 25 वर्षाच्या दरम्यान वय तुमचं असणं आवश्यक आहे। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला दिलं जाईल। SC/ST साठी 5 वर्षाचं, OBC साठी 3 वर्षाचं, एक्स सर्व्हिसमॅन ESM साठी देखील या ठिकाणी आणि महिलांसाठी डायव्होर्स महिलांसाठी, विधवा महिलांसाठी देखील या ठिकाणी वयामध्ये सूट देण्यात येणार आहे। इतर देखील डिपार्टमेंटल कॅन्डिडेट वगैरे जे असतील त्यांना देखील या ठिकाणी वयामध्ये सूट देण्यात येणार आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुमच्याकडे बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे। अर्ज जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली अर्ज या ठिकाणी करू शकता। ॲप्लिकेशन फी जी आहे 100 रुपये या ठिकाणी असणार आहे महिला कॅन्डिडेटसाठी, आणि SC/ST कॅन्डिडेट असतील किंवा एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट या ठिकाणी करावी लागणार नाही। या ठिकाणी अर्ज जे आहेत 4 मार्चपासून सुरू झालेले आहेत आणि 28 मार्चपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता। फीज पेमेंट देखील तुम्ही 29 मार्च 2024 या ठिकाणी करू शकणार आहात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।